केंद्र सरकारच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेत। नवीन साखर ऊस नियंत्रण आदेश 2026 ची अंमलबजावणी केली जाते। केंद्र सरकारने मसुदा जाहीर करून हरकती आणि सूचना मागवल्यात। शेतकऱ्यांकडून हरकती सूचना मागवल्या नसल्याचा आरोप होतो। दरम्यान शेतकऱ्यांच्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील। ऊस उत्पादकांच्यावर आता एक संकट नवीन ओढवलेलं आहे। आता नवीन कायदा येत आहे ऊस उत्पादकांच्या उत्पादनाबद्दल आणि ह्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याला शेतकरी आहेत। काय सांगाल की केंद्र सरकारने हे नवीन कायदा एक आणत आहे? शुगर केन ॲक्ट 1966 रद्द करून ऊस दर नियंत्रण आदेश 2026 अंमलात आणत आहे। त्याचा मसुदा सरकारने पाठवलेला आहे। या मसुद्यावर सर्वप्रथम सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, कारण शेतकऱ्यांच्याकडनं याच्यावर म्हणणंच मागवलेलं नाही। हे म्हणणं मागवलं ह्या पार्ट्यांच्याकडनं। ऊस पिकवणार आम्ही, आमच्या कच्चा माल पिकवणार आम्ही, यासाठी आज आम्ही सरकारला इशारा देत आहोत। आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत, जयवीर सिंह सचिव अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यांच्याकडे त्यांनी हा मसुदा काढलेला आहे। त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्या आमच्या मागण्या बदल करण्यात यावं। परत झोनबंदीसारखा निर्णय सरकारने घातलेला आहे। ऊस करारासारखे निर्णय घातलेले आहेत। करार आणि झोनबंदी हे दोन अतिशय घातक कायदे आहेत। याशिवाय जर कारखान्याला दंड झाला तर तो दंड कारखान्यावर बसण्याऐवजी साखर संचालकाकडून वसूल करण्यात यावा, हे आमचं म्हणणं आहे। आणि या मागण्यांचा विचार जर सरकारने नाही केला तर सरकार विरोधात मोठं जन आंदोलन आम्ही सर्व संघटना उभा करणार आहोत। शेतकऱ्यांची प्रचंड अवस्था वाईट होणार आहे, त्यामध्ये भरडला जाणार आहे। नवे कायदे जे आहेत, जे इथून निवडून गेलेले आमदार खासदार जे साखर सम्राट आहेत ते त्यांना समोर धरून हे सगळे कायदे बनवायला लागलेले ते ही दुर्दैव बाब आहे आणि याचा आम्ही निषेध करतोय। आता साखरेचे दर वाढत असताना अचानक या ठिकाणी साखरेवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि निर्यातीमधून शेतकऱ्यांचा फायदा होणार होता तो सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं साखर ही अत्यावश्यक सेवेमध्ये घेणं हेच मुळात चुकीचं आहे। उत्पादन खर्चावरती वाढावा हे धोरण राहिलं एका बाजूला, तो आज शेतीपासून दूर जात असताना या ठिकाणी जे अनेक नवीन धोरणं घेत आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे। पश्चिम महाराष्ट्राने ह्या ऊसाच्या दरावर नियंत्रण आणावं, त्याचबरोबर जे नवीन नियम येत असेल त्याचे नियंत्रण शेतकऱ्यांना विचारात घ्यावं, त्यांच्या हरकती घ्याव्या अशी मागणी या शेतकरी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केली आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।